रविंद्र वायकर धोखे से चुने गए। रविंद्र वायकर हार गए थे लेकिन जिताए गए, यह धोखाधड़ी है, ऐसा कहते हुए शिवसेना उभाटा के नेता संजय राउत ने आज आरोप किए थे, जिसके बाद शिवसेना सांसद रविंद्र वायकर ने भी राउत को करारा जवाब दिया। उन्होंने कहा कि अगर यह साबित हो गया कि ईवीएम को मोबाइल फोन के जरिए हैक किया गया है तो देश ही नहीं दुनिया को भी पता चल जाएगा। आरोप लगाने वालों को वास्तव में साबित करना चाहिए। अदालत में जाओ, यह एक लोकतंत्र है, कोई भी कहीं भी जा सकता है, हर किसी के पास मोबाइल फोन है। अगर आप मोबाइल टावर की जांच करेंगे तो आपको पता चल जाएगा कि उस दिन मतदान केंद्र पर कितने लोगों के पास मोबाइल फोन है। एक कोण कोणाचा दबाव होता, काय होता हे तर मी काय सांगू नको शकत नाही। तुमच्यावर आता तुमच्या मालकाचा दबाव असेल किंवा काय मी सांगू शकतो का? मालकाचा दबाव तुमच्या कोणावर आहे किंवा काही आम्ही बोलू शकतो का? असू शकेल तुमच्यावरती की हे द्यायचं नाही ते द्यायचं नाही काय असेल, हे मी काही बोलू शकत नाही। त्याचं मी माझ्या बाबतीमध्ये काय असेल त्यांनी मला वाटतं तिथे संपूर्ण कॅमेरे लावलेले आहेत, टोटली कॅमेरे लावलेले आहेत, सर्व कॅमेऱ्याच्या ऑन कॅमेरा संपूर्ण चाललेला आहे। एवढे पोलीस आहेत, 20 उमेदवारांचे जो उमेदवाराने आमच्या त्या मोबाईलची तक्रार केली त्याला 1000 तरी मतं पडलीत का हो? बघा, त्याला 1000 तरी मतं पडलीत का? मग अशा पद्धतीने तो कंप्लेंट करतोय, तो कोणाच्या सांगण्यावरनं करतोय? उगीच हॅरेसमेंट करायची यामध्ये। त्यामुळे पारदर्शकतेने या मुंबई शहरातली, महाराष्ट्रातली, इंडियातलं हे झालेलं आहे। मग माझ्याकडनं जर असा मोबाईल असेल तर यांनी पण यांच्या इथे देखील जे निवडून आलेले जे उमेदवार आहेत, त्यांचे खासदार आहेत, तिथे पण यांनी असा प्रयोग केलाय का? तो देखील त्यांनी सांगावा। आता ते जर असे मोबाईलच्या बाबतीमध्ये हे जर करत असतील तर तुम्ही देखील तुमचा बॉडीगार्ड घेऊन वगैरे आतमध्ये आला, ते देखील चुकीचं आहे ना। हे 188 या नियमाच्या अनुषंगाने काय 500 रुपये दंड असतो असं काही नाहीये मोठं, पण त्याला खोटं देऊन त्याला कुठलं तरी वळण दाखवावं, असं वळण न दाखवता तुम्हाला कायदेशीर कुठल्या ज्या काही गोष्टी करायच्यात त्या कोणीही करू शकतो, ते नाही आणखी कोणी करू शकतो। त्यामुळे तुम्ही ते केल्या कारणाने आम्हालाही करायला लागलं, तर आम्ही कशाला केलं असतं? कोणाच्याबद्दल काय गरज आहे असं कोणाला हे करायचं? नाव घेत पारदर्शकतेने ह्या हिंदुस्थानमध्ये झालेलं इलेक्शन हे पारदर्शकतेने झाले म्हणून तुमची देखील लोक निवडून आली, ही लोक निवडून आले आणि मी देखील निवडून आले। ते तुमचा पराजय हा मोठेपणाने पचवायला शिकला पाहिजे। माझं जर असं तर मी नक्कीच त्याला शुभेच्छा दिल्या असता आणि मी ते म्हटलं, हरल्यानंतर देखील त्यांनी म्हटलं की मी सॉरी म्हटलं, कारण मी त्यांना हे केलेलं आहे, मला कोणालाच दुखवायचं नाहीये। याच्या अगोदर देखील मी कोणाला दुखवलेलं नाही, याच्या पुढेही मला दुखवायचं नाही। मी आलोय तर लोकांची कामं करण्यासाठी आलोय, म्हणून कोणाला तरी टार्गेट करायचं, हे टार्गेट करणं सोडून द्यावं अशी माझी विनंती आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।